नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 प्रश्नसंच बघत आहोत। याआधी टॉपिक वाईज प्रश्नसंच घेतलेले आहेत। तुम्हाला जर प्रश्नसंच बघायचे असतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही टॉपिक वाईज प्रश्नसंच बघू शकता। चला तर बघूया। प्रश्न क्रमांक 1, मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुस्लिम लीगची स्थापना ही कोठे झाली? मुस्लिम लीगची स्थापना ही कुठं झालेली आहे? ढाका। कुठं? ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे। प्रश्न क्रमांक 2, मराठवाडा मुक्तीसंग्राम जालना येथील खालीलपैकी कोणास हुतात्म्य प्राप्त झाले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठवाडा मुक्तीसंग्राम जालना येथील जनार्दन मामा, कुणाला? जनार्दन मामा यांना हुतात्म्य प्राप्त झाले होते। प्रश्न क्रमांक 3, छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ पुत्राचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ पुत्रांचे नाव काय होते? तर काय होते? छत्रपती राजाराम राजे हे त्यांच्या ज्येष्ठ पुत्रांचे नाव होते। प्रश्न क्रमांक 4, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पीपल्स एज्युकेशनची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे। कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न क्रमांक 5, गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे? गौतम बुद्धांनी उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण वाराणसी येथे। कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो? वाराणसी या ठिकाणी सारनाथ हे ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतात 1856 मध्ये यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली। तर कोणी पुरातत्व विभागाची स्थापना केली विद्यार्थी मित्रांनो? लॉर्ड रॉबिन्सन्स। कोणी? लॉर्ड रॉबिन्सन्स यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 7, अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची भेट कोणत्या गडाच्या पायथ्याशी झाली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची भेट ही प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली। प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सातवाहन राज्यकर्त्याची राजधानी ही प्रतिष्ठान या ठिकाणी होती। कुठं? प्रतिष्ठान या ठिकाणी सातवाहन राज्यकर्त्याची राजधानी होती। प्रश्न क्रमांक 9, 1857च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? 1857च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते विद्यार्थी मित्रांनो? रांगो बापूजी। कोण? रंगो बापूजी हे राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार होते। प्रश्न क्रमांक 10, पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रामकृष्ण मठाची स्थापना ही स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे। कोणी? स्वामी विवेकानंद। प्रश्न क्रमांक 11, 1925 मधील उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी कोणती कार्यकारी संघटना संबंधित होती? तर कोणती संघटना संबंधित होती? हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन। कुठली? हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी संबंधित होती। प्रश्न क्रमांक 12, ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲनी बेझंट यांनी लोकमान्य टिळक यांच्यासोबत होम रूल चळवळ सुरू केली। प्रश्न क्रमांक 13, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम काय होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम हे धार्मिक व्यवहार पाहणे होते। कुठले? धार्मिक व्यवहार पाहणे। प्रश्न क्रमांक 14, डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडिया ची स्थापना कोणी केली? डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली विद्यार्थी मित्रांनो? वीरा शिंदे, म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे। कोणी? विठ्ठल रामजी शिंदे। विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणाला आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते। कोणाला? वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 16, मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? मोहमेडन अँग्लो
ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो? सर सय्यद अहमद खान. कोणी? सर सय्यद अहमद खान यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 17. स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? मादाम भिकाजी कामा. कोणाचा? मादाम भिकाजी कामा यांचा उल्लेख स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून केला जातो. प्रश्न क्रमांक 18. द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडियाचे लेखक हे R.C. दत्त. कोण आहेत? R.C. दत्त. प्रश्न क्रमांक 19. राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राजश्री शाहू महाराजांनी भरपूर अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तसेच त्यांना शिष्यवृत्ती चालू केलेले आहेत. तर कुठलं वसतिगृह त्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेलं आहे? मिस क्लार्क वसतिगृह. कुठलं? मिस क्लार्क वसतिगृह. प्रश्न क्रमांक 20. झाशीचा राजा गंगाधर याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय नाव होते? दामोदरराव. काय? दामोदरराव. कुणाचे? झाशीचा जो राजा होता गंगाधर याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेला मुलगा कुठला? दामोदरराव. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे क्वेश्चन प्रश्नसंच जिल्हा न्यायालय भरती तसेच ऑल सरळ सेवा, आता जिल्हा न्यायालय भरती येणार आहे, तसेच कारागृह विभाग भरतीच्या रिलेटेड एक्झाम रिलेटेड खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. जर तुम्हाला टॉपिक वाईज प्रश्नसंच बघायचे असतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे.